साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। बघा, पुणे विद्यापीठाकडून आता बोगस डिग्री प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे। बोगस डिग्री प्रकरणी आता सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे। अहवाल आल्यावर दोषींना कारवाई करू असं कुलगुरूंनी सांगितलेलं आहे। आपण पाहतोय साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आलेला आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासकीय कार्यवाहीला आता सुरुवात केल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे। रमेश मुखेकर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी खात्याअंतर्गत आता चौकशी सुरू झाली, त्यांची अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। साहिल कदम या विद्यार्थ्याच्या संदर्भातील तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली असून त्याच्यावर आपण सत्यशोधन समितीची स्थापना केलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल लवकरात लवकर आल्यानंतर जी काही कायदेशीररित्या कारवाई ती कारवाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निश्चितपणे केली जाईल। तर आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। साम टीव्हीनं बोगस डिग्री प्रकरण लावून धरलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासकीय कार्यवाहीला सुरुवात केल्याची माहिती कुलगुरूंनी दिलेली आहे।